So illustration number 5, DFE. So DFE bank, illustration number 5 बघा. DF bank operate for years under the presumption that profitability can be increased by increasing rupee volume, but that has not been the case. Cost analysis have been revealed the following. आता हा जो प्रॉब्लेम आहे, हा तुमचा जो मागचा प्रॉब्लेम आपण घेतला, सेम टाईपचा प्रॉब्लेम आहे. जस्ट मी ओरली हा आपण थोडस एक्सप्लेन करूयात, मग तुम्ही तुमचा सॉल्व्ह करा. ओके आम्ही ठीक आहे सर. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, कॉस्ट दिलेली आहे, ऍक्टिव्हिटी ड्रायव्हर दिलेला आहे, ऍक्टिव्हिटी कॅपॅसिटी. आता आपण जसं लास्ट लेक्चरला पाहिलं की कॉस्ट ड्रायव्हर्स पर युनिट जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं. आता इथे ऍक्टिव्हिटी कॉस्ट दिलेली आहे, ऍक्टिव्हिटी ड्रायव्हर दिली, ऍक्टिव्हिटी कॅपॅसिटी दिलेली आहे. मग आता आपण काय करणार, ड्रायव्हर कॉस्ट पर युनिट काढायचं झालं तर काय करणार. हॅलो अमेय, हॅलो सर. हा काय करणार म्हटलं, ड्रायव्हिंग कॉस्ट पर सर युनिट अजून काढायचं झालं तर ऍक्टिव्हिटी दिली, ऍक्टिव्हिटी डिवायडेड बाय ऍक्टिव्हिटी ड्रायव्हर, बरोबर आहे. हा बरोबर आहे सर. हा, मग त्यानुसार आपण पर युनिट कॉस्ट काढणार. ऍक्टिव्हिटी काय ते, राईट. प्रोव्हाइडिंग एटीएम सर्व्हिसेस, प्रोव्हाइड एटीएम सर्व्हिसेस किती दिलेले आहेत, 1 लाख, डिवायडेड बाय ऍक्टिव्हिटी कॅपॅसिटी किती दिलेली आहे, 2 लाख. सो 1 लाख डिवायडेड बाय हा 2 लाख 0.50, बरोबर आहे. राईट. सेम नेक्स्ट, कम्प्युटर प्रोसेसिंग. Computer processing 10 lakh, number of transaction 25 lakh. So computer processing cost 0.40. Then issuing statements 8 lakh divided by number of statements 5 lakh. किती झालं, 1.60. Then customer inquiries 3,60,000 divided by telephone minutes 6 lakh. So 0.60 हे आपलं तुम्हाला मिळालं प्रो कॉस्ट ड्रायव्हर्स पर युनिट. देन आता कम्प्युटेशन ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्ट्स. आता आपल्याला हे कम्प्युटर कॉस्ट ऑफ प्रोडक्ट्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट आपण काय करतो, आता इथे एटीएम सर्व्हिसेस, एटीएम सर्व्हिसेस किती दिलेले आहे, एक मिनिट हा, एटीएम ट्रान्झॅक्शन म्हटलेले आहेत तिथे. एटीएम ट्रान्झॅक्शन किती आहेत बघा दिलेले, सेव्हिंग 1,80,000 अकाउंट, सर. 1,80,000. सेव्हिंग अकाउंट, पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड, ते 3 हे बनवलेले आहेत, सेव्हिंग अकाउंट, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड. आता एटीएम ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत सेव्हिंग अकाउंटचे 1,80,000 आणि प्रोव्हाइड एटीएम सर्व्हिसेस पर कॉस्ट, पर ड्रायव्हर कॉस्ट किती काढलेली आपण, 0.50, 0.50 काढलेली आहे. सो 1,80,000 इंटू 0.50, 90,000 आलं, बरोबर. राईट. सेम पर्सनल लोनचं, पर्सनल लोनला एटीएम ट्रान्झॅक्शन 0 आहे, हा, मग मल्टिप्लाय केलं तरी पण झिरोच येणार आहे. 0 ना, म्हणून ते डॅश करूयात आपण. आणि क्रेडिट कार्ड दिलेले आहेत, नंबर ऑफ एटीएम ट्रान्झॅक्शन 20,000. सो 20,000 इंटू 50, 0.50, 10,000. 10,000. देन कम्प्युटर ट्रान्झॅक्शन्स, सेम येईल. कम्प्युटर ट्रान्झॅक्शन किती आहेत, 20 लाख, आणि कम्प्युटर प्रोसेसिंग किती आहे, 0.40. सो 20 लाख इंटू 0.40 किती, 8 लाख, बरोबर आहे. राईट सर. देन पर्सनल लोन 2 लाख इंटू 0.40, 80,000. Then credit card 3 lakh into 0.40, 1,20,000. Right? हा सर. स्नेहा समजते ना,
स्नेहा आदित्य समजते ना? हो सर. ओके. देन कस्टमर इन्क्वायरीज. कस्टमर इन्क्वायरीज सॉरी इश्यू ऑफ स्टेटमेंट आहे ना नंतर. नंबर ऑफ स्टेटमेंट्स. हा, नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती दिलेले आहेत? 3 लाख. सो 3 लाख इंटू इश्यू ऑफ स्टेटमेंट्स पर युनिट किती आहे? 1.60. सो 3 लाख इंटू 1.60 4,80,000. बरोबर आहे. देन पर्सनल लोन. पर्सनल लोन किती आहे? नंबर ऑफ स्टेटमेंट्स पर्सनल लोन्स किती आहे आदित्य? आदित्य पर्सनल लोन नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत? बोल आदित्य. आम्ही बोल. सर 50,000. ऍक्च्युली सर त्यांच्याकडे पटकन PDF उघडायला जमणार नसेल, त्यामुळे जमत नसेल त्यांना. ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. 50,000 इंटू 1.60. बरोबर आहे. 50,000 इंटू 1.60. पण अरे मी तर लेक्चर शेअर केले ना तुम्हाला. स्क्रीन शेअर केले हा ना सर. मी. PDF ओपन हा करायची हो. गरज नाही. ठीक आहे चल. सो 1.60 80,000. देन क्रेडिट कार्ड नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत? आम्ही 1,50,000 इंटू इंटू 1.60. 1.60. So total 2,40,000. And then last one का येईल मग? टेलिफोन मिनिट्स. कस्टमर इन्क्वायरीज 3,50,000 इंटू 0.60. हा इंटू 60. देन पर्सनल लोन सर ते करून बघूया, ते आन्सर चुकीचं असू शकतं. हा करून बघ. ठीक आहे. 1 मिनिट सर, एकच सेकंड. बरोबर आहे सर. 2,10,000. बरोबर आहे ना? एक मिनिट. एकच मिनिट. कॅल्चे दिसतं ना तुम्हाला इथे? आम्ही दिसतोय सर. ओके ठीक आहे. सो ते झालं 2,10,000. देन कस्टमर इन्क्वायरीज किती आहेत इथे? कस्टमर इन्क्वायरीज सॉरी कस्टमर इन्क्वायरीज 3,50,000. ते टेलिफोन मिनिट्स आहे म्हणजे. सो टेलिफोन मिनिट्स. देन पर्सनल लोन 90,000 इंटू 90,000 इंटू इथे चुकलंय बघा मी. हा एक्झॅक्टली सर, एक्झॅक्टली 1.60 आहे तिथे तुमचं 0.60 येणार इंटू 0.60. सो 54,000. आन्सर पण चुकलंय त्यांचं. दिसतंय? 5,400 झालंय, ते 54,000 आहे. Then next 1,60,000 into 0.60 96,000. ओके. आता तुमचे टोटल प्रोडक्ट्स दिलेले आहेत बघा तुम्हाला. युनिट ऑफ प्रोडक्ट्स. सेव्हिंग अकाउंटचे किती प्रोडक्ट्स आहेत? त्याच्यानंतर तुमचे पर्सनल लोन्सचे किती प्रोडक्ट्स आहेत आणि क्रेडिट कार्डचे किती प्रोडक्ट्स आहेत? सो आधी आपण काय करूयात, ही टोटल कॉस्ट काढून घेऊयात आपण. आता टोटल कॉस्ट साठी आपल्याला काय करणार? प्रत्येकाची जी आपण टोटल काढलेली आहे त्याच्या आपल्याला ऍडिशन करावं लागणार. म्हणजे सेव्हिंग अकाउंटची आधी ऍडिशन करून घेऊयात. 90,000 प्लस 8 लाख प्लस 4,80,000
plus 2,10,000. So 15,80,000. बरोबर आला आम्ही? राईट सर. ओके. देन बघूयात पर्सनल लोन. पर्सनल लोन 80,000 plus 80,000 plus 5,400. Sorry, नाही सर, ते 54,000. 54,000. टोटल 2,14,000. इथे खाली आन्सर घेताना बरोबर घेतले त्यांनी. आन्सर बरोबर आहे सर. 2,14,000. Then credit card 10,000 plus 1,20,000 plus 2,40,000 plus 96,000. 4,66,000. बरोबर आहे आले टोटल याची? आले सर. आता प्रोडक्ट किती दिले आहेत ते घेऊयात आपण. आपल्याला नंबर ऑफ प्रोडक्ट्स, युनिट्स ऑफ प्रोडक्ट्स दिलेले आहेत. 30,000 सेव्हिंग अकाउंट, पर्सनल लोन 5,000 आणि क्रेडिट कार्ड 10,000. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पर युनिट कॉस्ट काढायचे. कॉस्ट पर युनिट. आता आपल्याला युनिट आहेत 30,000 सेव्हिंग अकाउंटचे आणि आपली टोटल कॉस्ट आलेली आहे 15,80,000. मग पर युनिट कॉस्ट काढायला काय करावं लागेल आपल्याला? सर डिवाइड करायला लागेल टोटल कॉस्ट डिवायडेड बाय प्रोडक्ट्स. मग टोटल कॉस्ट आहे 15,80,000 सेव्हिंग अकाउंटची डिवायडेड बाय प्रोडक्ट किती आहेत? 30,000. आन्सर येतं 52.67. ओके, समजलं सगळ्यांना? देन नेक्स्ट 2,14,000 टोटल कॉस्ट डिवायडेड बाय नंबर ऑफ प्रोडक्ट्स 5,000. 42.80. बरोबर आहे. आम्ही थर्डची सांग किती येईल? ती काय सर तिथेच करता येईल. 46.6 येणार. 4,66,000. हा तिथेच करता येईल आपल्याला, तसं काय नाही. डिवायडेड बाय 10,000. 46.60. ओके, इथे आपला हा प्रॉब्लेम संपला. एवढाच होता. समजलं? बाकीच्या सगळ्यांना समजलं आहे? विशाल, तनया, स्नेहा, आदित्य? येस सर. ओके, सो आता नेक्स्ट प्रॉब्लेम असंच पाहूयात 6 नंबरचा. त्याच्यात काय म्हटले ते आधी बघून घेऊयात. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड डिटेल्स ऑफ कॉस्ट व्हॅल्यूम अँड कॉस्ट ड्रायव्हर्स फॉर पर्टिक्युलर पिरियड इन respect of active limited for product ABC. प्रोडक्शन अँड सेल्स, प्रोडक्ट ए, प्रोडक्ट बी, प्रोडक्ट सी, टोटल युनिट्स दिलेले आहेत तुम्हाला. देन रॉ मटेरियल युजेस युनिट्स मध्ये दिलेले आहेत. डायरेक्ट मटेरियल कॉस्ट दिलेली आहे तुम्हाला, रुपीज मध्ये आहे. देन डायरेक्ट लेबर हर्स मध्ये दिलेले आहेत. मशीन हर्स मध्ये दिलेले आहेत. डायरेक्ट लेबर कॉस्ट रुपीज मध्ये आहे. नंबर ऑफ प्रोडक्शन रन्स नंबर्स मध्ये युनिट्स मध्ये आहेत. नंबर ऑफ डिलिव्हरीज युनिट्स मध्ये आहेत. नंबर ऑफ रिसिप्ट्स युनिट्स मध्ये आहेत. ते नंबर ऑफ प्रोडक्शन ऑर्डर्स युनिट्स मध्ये आहेत. ओव्हरहेड कॉस्ट तुम्हाला दिलेली आहे ते वेगवेगळ्या. देन क्वेश्चन बघा, क्वेश्चन फार मोठा येतो. अ कंपनी ऑपरेट्स अ जस्ट टाइम इन्व्हेंटरी पॉलिसी अँड रिसिव्स each component once per production runs. In the past, the company has allocated overheads to products on the basis of direct laborers. However, the majority of overheads are related to machines rather than direct laborers. The machiners and a material handling overheads rates for recovering overheads on the receiving department. Both the current and the previous cost system reported low profit margins for product A, which is the company's highest selling product. The management accountant has recently attended a conference in activity based costing, and the
overhead cost for the last period has been analyzed by the major activities in order to compute activity based cost. From the above information you are required to. काय म्हटले बघा त्यांनी या क्वेश्चन मध्ये, द कंपनी ऑपरेट्स अ जस्ट इन टाइम इन्व्हेंटरी पॉलिसी. जस्ट इन टाइम इन्व्हेंटरी पॉलिसी म्हणजे काय माहिती आहे कोणाविषयी, कोण बोलेल याच्याविषयी? आम्ही नाही माहिती सर, मी पहिल्यांदाच ऐकतोय. बाकी कोणाला? जस्ट इन टाइम पॉलिसी, इन्व्हेंटरी पॉलिसी म्हणजे काय? ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेस खरेदी करणं, म्हणजे स्टोअर मध्ये न ठेवता ज्यावेळेला गरज पडेल तेव्हाच फक्त घेणं, तेव्हा विकत घेणं. जसं की आता मला पेन हवा आहे, मला माहिती आहे की माझं आता कॉलेज चालू होणार आहे, मला नोटबुक्स आणि पेनची गरज लागणार, पण मी आधी घेणार नाहीये जरी माहिती असेल तरी. ज्यावेळेला कॉलेजला सांगतील मला की आज लिहा, त्याच दिवशी मी खरेदी करणार. जस्ट इन टाइम म्हणजे ज्यावेळेला मला गरज पडेल त्यावेळेस. समजलं मी? म्हणजे ज्यावेळेला एखादं प्रोडक्शन प्रोड्यूस करायचंय त्यावेळेस किती मटेरियल लागणार आहे मी तेवढ्या पुरतं विकत घेतलं, मी स्टॉक मध्ये ठेवत नाही विकत घेऊन. सो त्याला म्हटलं जातं जस्ट इन टाइम इन्व्हेंटरी पॉलिसी. समजलं? ओके सर. अँड रिसिव्ह इच कंपोनेंट्स वन्स पर प्रोडक्शन रन, म्हणजे ज्यावेळेला प्रोडक्शन रन होईल त्यावेळेस तो त्याचे कंपोनेंट्स विकत घेतो किंवा रिसिव्ह करतो. रिसिव्ह इच कंपोनेंट्स वन्स पर प्रोडक्शन रन. सो प्रोडक्शन रन झाल्याच्या नंतर तो तिथून खरेदी करतो. इन द past the company has allocated overheads to products on the basis of direct laborers. However, the majority of overheads are related to machines rather than the direct laborers. सो जे त्यांनी म्हटलंय ओव्हरहेड्स कशावरती डिपेंड आहे त्यांच्यात म्हटलंय तर डायरेक्ट लेबरर्स वरती त्यांनी ओव्हरहेड्स डिपेंड ठेवलेले आहेत. ओव्हरहेड्स मेजॉरिटी अलोकेट कशावरती केलेले आहेत की डायरेक्ट लेबरर्स होती. However, the majority of overheads are related to machiners rather than direct laborers. The company has recently redesigned the cost system by recovering overheads using two volume related base. कंपनीने काय केलं की त्यांची जी कॉस्ट सिस्टम होती ती रिडिझाईन केलेली आहे. मग ती कशा पद्धतीने दोन बेस रिलेटेड टू बेसेस. कोणते बेसेस? तर फर्स्ट वन मशीनर्स अँड मटेरियल हँडलिंग ओव्हरहेड्स रेट. एक आहे मशीनर्स आणि दुसरी आहे मटेरियल हँडलिंग ओव्हरहेड्स रेट फॉर रिकव्हरिंग ओव्हरहेड्स ऑफ द रिसिविंग डिपार्टमेंट. सो जे काही ओव्हरहेड्स आहेत ते रिकव्हर करण्यासाठी त्यांनी ह्या दोन बेसिस वरती ठेवलेलं आहे डिपार्टमेंट. बोथ द करंट अँड द प्रिव्हियस कॉस्ट सिस्टम रिपोर्टेड लो प्रॉफिट मार्जिन फॉर प्रोडक्ट ए. म्हणजे त्यांचं नवीन आणि जुनं दोन्ही रिपोर्ट काय सांगतात तर प्रोडक्ट ए जो आहे तो त्याचं प्रॉफिट मार्जिन कमी आहे, विच इज द कंपनीज हायेस्ट सेलिंग प्रोडक्ट. कंपनीचं सगळ्यात जास्त सेलिंग प्रोडक्ट असून सुद्धा, हायेस्ट सेलिंग प्रोडक्ट असून सुद्धा त्याचं प्रॉफिट मार्जिन कमी आहे असं त्यांचा जुना आणि नवीन रिपोर्ट सांगतोय. द मॅनेजमेंट अकाउंटंट हॅज रिसेंटली अटेंडेड अ कॉन्फरन्स. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटंट होता, त्यांनी काय केलं की रिसेंटली जे ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग आहे तो ते शिकून आलाय आणि आता त्याला हा जो प्रकार आहे त्याला समजत नाही की सेलिंग तर सगळ्यात जास्त होते याची, पण प्रॉफिट मार्जिन त्याच्यावरती कमी का लागतोय. सो तो फाइंड आउट करण्यासाठी आता तो त्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग मध्ये पुट करून बघणार आहे. फ्रॉम द अबव इन्फॉर्मेशन यू आर रिक्वायर्ड टू. आता ही वरची इन्फॉर्मेशन वाचून तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? कम्प्युट द प्रोडक्ट कॉस्ट युजिंग ट्रेडिशनल व्हॉल्यूम रिलेटेड कॉस्टिंग सिस्टम बेस्ड ऑन द assumption that all overheads are recorded on the basis of direct laborers. सो सगळे ओव्हरहेड्स पहिले काय त्यांनी सांगितलं ट्रेडिशनल त्यांनी जी म्हटलेली मेथड आहे त्यानुसार लेबरर्स वरती नुसार रिकॉर्ड केले जातील. द कंपनी पास प्रोडक्ट कॉस्टिंग सिस्टम म्हणजे कंपनीची जी आधीची कॉस्टिंग सिस्टम आहे ती वापरून केलं जाणार. देन सेकंड द ओव्हरहेड्स ऑफ द रिसिविंग डिपार्टमेंट आर रिकॉर्ड बाय द मटेरियल हँडलिंग ओव्हरहेड्स रेट. देन सेकंड त्यांनी बेस कोणतं सांगितलं होतं की मटेरियल हँडलिंग. सो हे दोन्ही जुने बेस यूज करणार. नंतर सेकंडला काय ना कम्प्लीट प्रोडक्ट कॉस्ट युजिंग ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. सो आता त्यांनी काय केलंय बघा, consumption of the product cost using traditional volume related costing system based on assumption that. आता जुनी त्यांची व्हॉल्यूम सिस्टम कशी आहे बघा, ऑल ओव्हरहेड्स आर रिकॉर्ड द बेसिस ऑफ डायरेक्ट लेबरर्स. डायरेक्ट लेबरर्स वरती त्यांचे ओव्हरहेड्स डिपेंड ठेवले. आता त्यानुसार आता इथे काय करूया आपण, डायरेक्ट लेबर किती दिलेले आहेत बघा आम्ही डायरेक्ट लेबर कॉस्ट आहे, कॉस्ट. डायरेक्ट लेबर इथे कॉस्ट दिलेली आहे, मग तीच आपल्याला कॉस्ट किती दिलेली आहे ती बघा. ती ₹8, ₹12, ₹6.
₹8, ₹12, ₹6. मग ते आपण आहे तशी त्याच्यात घेतले बघा. डायरेक्ट लेबर ₹8, ₹12, ₹6. देन डायरेक्ट मटेरियल कॉस्ट 25, 20 and 11 in rupees. 25, 20 and 20, 11. देन आता ओव्हरहेड्स किती दिलेले आहेत बघा. एक मिनिट. एकच मिनिट. ए लिमिटेड. ओके. आता इथे त्यांचं आय थिंक ना एक मिनिट. ओव्हरहेड्स घेतलेत कुठून एक्झॅक्ट 28, 42, 21. सर कळलं मला. सर त्यांनी वर्किंग नोट दिले ना, त्याच्यामध्ये पहिलीच नोट आहे बघा, डायरेक्ट लेबर ओव्हर रेट. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं ना, लेबर आवर्स वर त्यांचे ओव्हर रेट्स आहेत डिपेंडंट. ओके. लेबर आवर्स वरती आहेत. हा बरोबर. ओके. मग ते खाली टोटल दिले 18,48,000. हा टोटल ती ऑलरेडी त्यांनी इथे दिलेली आहे, प्रॉब्लेम मध्येच Exactly. दिलेली आहे 18,48,000. आणि त्याला त्यांनी डिवाइड बाय केलंय टोटल डायरेक्ट लेबर आवर्स 88,000. टोटल डायरेक्ट लेबर आवर्स त्या टेबल मध्येच आहे बघा सर, वरती. हा ते दिसलंय ते. हा हे बघा, हे इथे ना, तर ते 21 फाइंड आउट झाले. नाही सर, खाली वर्किंग नोट मध्ये ते 21 फाइंड आउट झाले बघा. हा ते 28 समजलं, पण इथे 28 दिलेलं आहे ना. हा मग ते डायरेक्ट लेबर आवर बघा, त्या वरच्या इलिस्ट्रेशन मध्ये दिलेले आहेत, त्याला जस्ट त्यांनी मल्टिप्लाय केलंय. एक मिनिट आपण बघूयात करून. हा ओके, आलं लक्षात. समजलं सर. त्यांनी वर्किंग नोट तिथेच दिलेली आहे त्याची. सो एक मिनिट. बरोबर. सो आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथे हा फॉर्म्युला यूज करायचा. डायरेक्ट लेबर ओव्हरहेड्स रेट, टोटल ओव्हरहेड्स तुमची किती दिलेली आहेत, तर तुम्हाला इथे दिलेले आहेत 18,48,000. 18,48,000 डिवायडेड बाय, त्यांनी काय म्हटलेलं आहे, टोटल डायरेक्ट लेबर. टोटल डायरेक्ट लेबर किती आहेत इथे दिलेले आहे तुम्हाला. टोटल डायरेक्ट लेबर 88,000. टोटल डायरेक्ट लेबर आवर्स 88,000. कारण तुम्हाला डायरेक्ट लेबर आवर्स वरती कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे, इथेच म्हटलेलं आहे. सो त्याच्यामुळे आपण काय केलं, सो 18,48,000 डिवायडेड बाय 88,000. सो 21 आला. आता 21 आलंय, त्याला काय करायचंय आपल्याला. सो इथे दिलेले जे त्यांनी नंबर्स ऑफ आवर्स डायरेक्ट लेबर हर्स दिलेले आहेत 1 × 1/3. सो त्याने आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यायचंय. मग ते आपण कसं करणार आहोत, एक मिनिट. सो 1/3 आपण किती होतं ते बघूयात. 21. सो 1.33 येते.
सो 1.33 इंटू 21 27.93 येतं, त्याच्यामुळे त्यांनी ते 28 घेतलेलं आहे. समजलं? 27.93 येतं, त्याच्यामुळे त्यांनी इथे घेताना 28 घेतलेलं आहे. सेम याचं पण तुम्ही तसंच करून बघा. आता काय फक्त तुम्हाला चेंजेस काय 21 इंटू 2 येईल इथं, कारण 2 अवर्स दिलेले आहेत म्हणून डायरेक्ट हे 42 आलं. देन इथं 21 इंटू 1 अवर्स म्हणून हे डायरेक्टली 21 आलं. आता ह्याची टोटल तुम्ही करून घ्या, मग तुम्हाला शोविंग द प्रोडक्ट कॉस्ट मिळेल. तुम्हाला ए ची, बी ची आणि सी ची प्रोडक्ट कॉस्ट टोटल मिळेल. हे समजले सगळ्यांना? आदित्य 28, 21, 42 कुठं आलं कळालं? हो सर. विशाल समजलं का? ठीक आहे. त्याच्यानंतर द ओव्हरहेड्स ऑफ रिसिव्हिंग डिपार्टमेंट आर रिकवर्ड बाय मटेरियल हँडलिंग ओव्हरहेड्स रेट. आता याच्यातला फर्स्ट झाला सॉल्व. देन सेकंड द ओव्हरहेड्स. आता इथं मटेरियल हँडलिंगने आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मटेरियल हँडलिंग ओव्हरहेड रेट्स and the remaining overheads are recovered by using a machine source rate, that is company current costing system. Direct labor 8 दिलेला आहे, डायरेक्ट मटेरियल 25. आता मटेरियल हँडलिंग ओव्हरहेड्स मग कसे फाइंड आउट केलेत त्यांनी, तर इथे सेम येईल. टोटल ओव्हरहेड्स डिवायडेड बाय काय येईल मग? आता आम्ही टोटल ओव्हरहेड्स डिवायडेड बाय, आता काय येईल इथे? मटेरियल हँडलिंग ओव्हरहेड्स काढायच्यात. मग इथे कसे काढले जातील? सेम फॉर्म्युला यूज होईल. फक्त टोटल ओव्हरहेड्स डिवायडेड बाय टोटल डायरेक्ट लेबर होतं, तिथे येईल टोटल मटेरियल हँडलिंग. सो टोटल ओके डायरेक्ट मटेरियल कॉस्ट ती किती आहे? 12,38,000. तेच येईल ना? 12,33,000 बघत करून आपण. $18,48,000 divided by 12,38,000. नाही, काहीतरी चुकतंय, थांबा. ह्याची पण वर्किंग नोट दिली असेल, एक मिनिट. हा, इथे दिलेलं आहे बघा, सॉरी. रिसिव्हिंग डिपार्टमेंट ओव्हरहेड्स डिवायडेड बाय डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. रिसिव्हिंग डिपार्टमेंट
काय दिलेले वर्किंग नोट? रिसिविंग डिपार्टमेंट ओव्हरहेड्स. रिसिविंग डिपार्टमेंट ओव्हरहेड्स किती आहेत बघूयात. रिसिविंग दिलेले आहेत बघा इथे, दिसतंय तुम्हाला अमेय? अमेय दिसतंय 4,35,000. हा सर दिसतंय ना. 4,34,000 डिवायडेड हा बाय हा 12,38,000 मटेरियल हँडलिंग ओव्हरहेडचे इंटू 100 दिलेला आहे. हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला मटेरियल हँडलिंग ओव्हरहेड्स रेटला. मी तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा सांगितलेलं आहे की ह्या कॉस्ट का ऍक्टिव्हिटी कॉस्ट ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग मध्ये तुम्हाला कोणताही फॉर्मॅट नाहीये. प्रत्येक प्रॉब्लेम हा वेगळा असणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक प्रॉब्लेमचा तुम्हाला वेगळा स्टडी करावा. मग प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येणारे जे फॉर्म्युलेज आहेत त्याचा वेगळा स्टडी करावा. आता हा फॉर्म्युला तुम्हाला सगळीकडे यूज होईल याचा नाही, पण ह्या प्रॉब्लेमला होणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला प्रिपेअर करावा लागणार आहे. ओके. So material handling related handling overhead rates, receiving department overheads divided by direct material cost into 100. So इथे 4,35,000 divided by 12,38,000 into 100. आन्सर मिळालं 35.14 डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मशीनर्स ओव्हरहेड्स रेट काढायचा होता, जो आपला 18.59 आला होता. तो कसा येतो? तो अदर ओव्हरहेड्स डिवायडेड बाय मशीनर्स. अदर ओव्हरहेड्स किती आहेत त्याच्यात दिलेले? आता अदर ओव्हरहेड्स तुम्हाला दिलेले नाही, पण ते कसे फाइंड आउट करणार मग? तर ह्या 18,48,000 जे दिलेले आहेत तुम्हाला, किती? 18,48,000 मायनस, आता आपण रिसिविंग घेतलेले होते ना 4,35,000 मायनस 4,35,000. मग राहिलेले जे आहेत 14,13,000 ते घ्यायचे, म्हणजे ते अदर 14,13,000 अदर ओव्हरहेड्स हे सोडून, आता रिसिविंग सोडून 14,30,000 डिवायडेड बाय मशीनर्स. मशीनर्स तुम्हाला दिलेले आहेत. मशीनर्स डायरेक्ट 76,000. सो अदर ओव्हरहेड्स. हा बोल ना सर. मगाशी 100 ने मल्टिप्लाय केलंय, यावेळी का नाही केलंय? तो वेगळा फॉर्म्युला होता. मटेरियल हँडलिंग ओव्हरहेड रेटचा फॉर्म्युला होता, तिथे 100 मल्टिप्लाय होता. आणि मशीन हर्स ओव्हरहेड रेटला 100 मल्टिप्लाय नाही, तिथे पर्सेंटेज मध्ये काढलंय, इथे पर मशीन हर्स काढलंय. पर्सेंटेज मध्ये असल्यामुळे त्याला इंटू 100 केलंय. समजलं? ओके ओके ओके. इथे पर्सेंटेज नाही आहेत. 18.59 पर मशीन हर्स. ते झाल्याच्या नंतर स्टेटमेंट शोविंग द प्रोडक्ट कॉस्ट युझिंग अँड ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टम. मग आता इथे डायरेक्ट लेबर तुम्हाला दिलेले आहेत 8, 12, 6. डायरेक्ट मटेरियल दिलेलं आहे 25, 10. हॅलो सर. हा बोल ना सर, तो वरती प्रॉब्लेम कम्प्लीट नाही आलाय. हा नेक्स्ट बी सोडवतोय आपण. अरे हा सॉरी. हा इथे मग तो आता 35.14 आला तुमचं, आणि इंटू 25 डायरेक्ट मटेरियल 25 आहे. देन 13.14% इंटू 20 डायरेक्ट मटेरियल 20 आहे. 35.14 इंटू 11. सो डायरेक्ट मटेरियलने आपण काय केलंय? मल्टिप्लाय करून घेतलंय. त्याच्यानंतर आपल्याला आन्सर मिळाले त्याचे अदर ओव्हरहेड्स मशीनर्स बेसिस. आता अदर ओव्हरहेड्स का म्हटलेलं आहे समजलं ना? ह्याला अदर, ह्याचं जे आन्सर आहे 13.14%, 25 इंटू 35.14% 8.74 येतं, 78 येतं मटेरियल हँडलिंग ओव्हरहेड्स. आणि राहिले जे अदर ओव्हरहेड्स जे आहेत त्याला काय केलं त्यांनी? 18.59 ने मल्टिप्लाय केलंय. समजलं आम्ही? हा सर, म्हणजे फक्त रिसिविंग आहे ते वरती आणि बाकी सगळे ओव्हरहेड्स आहेत ते आर्सच्या बेसिसवर. आर्सच्या बेसिसवरती घेतले. पहिले फक्त पर्सेंटेज मध्ये घ्यायला सांगितलं त्यांनी, मग ते पर्सेंटेज मध्ये घेतलंय. आणि मग ते प्रत्येकाचं हे निघाल्याच्या आता याची सेम टोटल येणार सगळ्यांची ABC. आपण एक काम करूयात, माझ्या मते आपण हा प्रॉब्लेम इथे थांबूयात, आणि मी उद्या तुम्हाला ब्लॅकबोर्ड व्हाईट बोर्ड वरती दाखवतो, कारण कदाचित तुला एकट्याला समजतंय, बाकीच्यांना समजत नाही असं मला वाटतंय. हो सर, बरोबर आहे. मग आपण ना बोर्ड वरती उद्या सॉल्व्ह करूयात.
कारण हा डिफरंट म्हणजे पूर्णपणे डिफरंट प्रॉब्लेम आधीच्या प्रॉब्लेम पेक्षा, त्याच्यामुळे असं ओरली एक्सप्लेन करून तो होणार नाहीये, आपल्याला तो प्रॅक्टिकली दाखवावा लागेल. सो आता मी थांबतो, आपण हा उद्या पाहूयात मग पूर्ण प्रॉब्लेम, कारण आता तो कम्प्लीट पण होणार नाहीये. ओके ओके सर.